Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 13, carbon, an important element, standard 9, video number 2. In this video, we have to learn hydrocarbon, a basic organic compound. Okay, we learn here hydrocarbons, basic organic compounds. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हायड्रोकार्बन बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड याबद्दल अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला मिथेन या संयुगाची माहिती सुद्धा आपण घेणार आहोत. ओके. त्यानंतर आपण पीपीटी नंबर 1 मध्ये या ठिकाणी अभ्यासूया हायड्रोकार्बन बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. अलॉंग विथ कार्बन, the element hydrogen is also included in most organic compounds. ओके, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक संयुग यामध्ये कार्बन सोबत, कार्बन हा मुख्य घटक असतो, हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्यासोबतच हायड्रोजन हा सुद्धा महत्त्वाचा असा घटक असतो आहे त्यामध्ये. द कंपाऊंड्स फॉर्म फ्रॉम ओनली कार्बन अँड हायड्रोजन आर कॉल्ड बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय होते आहे की जे संयुग केवळ हायड्रोजन आणि कार्बन यापासून बनलेले असतात त्यांना बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतात. द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, the compounds form only carbon and hydrogen. Okay, these are called basic organic compounds. The electronic configuration of carbon is 2 and 4. हे आपल्याला माहिती आहे. कार्बन C सिंबॉल ॲटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजेच पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 राहणार आहे इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन राहणार आहे. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन जर आपण यामध्ये ॲड केले आहे तर या ठिकाणी या ऑर्बिटमध्ये जर आपण 4 म्हणजे इलेक्ट्रॉन ॲड केले तर या ठिकाणी ऑक्टेट तयार होणार आहे. ओके, अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बिकम स्टेबल. आणि मग हे याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे या कार्बनचं स्टेबल होणार आहे, स्थिर होणार आहे, लाईक दॅट ऑफ द नियरेस्ट इनर्ट गॅस. हे आपण या ठिकाणी बघतो आहे. म्हणजे निऑनचं ज्या पद्धतीनं 2 आणि 8 आहे त्या पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या कार्बनच्या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जे 4 इलेक्ट्रॉन आहे यामध्ये आपण 4 इलेक्ट्रॉन मिळवल्यानंतर होणार आहे. आणि म्हणून द व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे की कार्बनची व्हॅलन्सी जी आहे, संयुजा जी आहे 4 का आहे तर लास्ट ऑर्बिटमध्ये कार्बनच्या 4 इलेक्ट्रॉन आहे आणि ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी, अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी हे मूलद्रव्य काय करणार आहे, या मूलद्रव्याची म्हणजे नॉन मेटल आहे कार्बन. हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मग नॉन मेटलची टेंडन्सी असते टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन. ओके, आणि मग हे 4 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर हा कार्बन स्थिर होणार आहे, स्टेबल होणार आहे. म्हणून जितके इलेक्ट्रॉन त्यांनी घेतलेले आहे तितकी त्याची व्हॅलन्सी, म्हणजेच कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. टेट्राव्हॅलेंट कार्बन इज ए टेट्राव्हॅलेंट. ओके, ऑफ धिस ऑकर्स बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. काय होते आहे, यांचं शेअरिंग होते आहे इलेक्ट्रॉन रॅदर दॅन टू गिव्ह अँड टेक इलेक्ट्रॉन. इन अदर वर्ड्स, कार्बन ॲटम कॅन फॉर्म 4 कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कार्बनला 4 व्हॅलन्सी आहे. मिथेन बघा तुम्ही स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड डॉट मॉडेल, इलेक्ट्रॉन डॉट मॉडेल ऑफ मिथेन मध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं कार्बनला 4 व्हॅलन्सी, प्रत्येक कार्बन सोबत सिंगल बॉन्डनी कशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये फॉर्म होते आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड होते आहे. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड हा इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केल्यामुळे होते आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. विथ द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन
covalent bonds are formed, okay, with the carbon atom or atom of different element. Like या ठिकाणी हायड्रोजन आहे. When a carbon atom share one electron each with 4 hydrogen atom to form कार्बन अँड हायड्रोजन बॉन्ड्स. या ठिकाणी मिथेन मॉलिक्यूलचं उदाहरण आपण मित्रांनो बघू शकतो आहे. मिथेन मध्ये बघा CH4 फॉर्म्युला ऑफ मिथेन. मिथेनचा फॉर्म्युला CH4 आहे. मग आपण कशा पद्धतीनं ड्रॉ करतो आहे, म्हणजे टेट्राव्हॅलेंट आहे 1 2 3 4 आणि प्रत्येक कार्बन आणि हायड्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड असतो आहे. या ठिकाणी अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि दुसरं स्ट्रक्चर आहे शेअरिंग करतो आहे. यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजनचं एक इलेक्ट्रॉन आणि कार्बनचं एक, अशा पद्धतीनं यामध्ये शेअरिंग होते आहे. म्हणून याला आपण यामध्ये हायड्रोजन आहे, हायड्रोजन आहे, हायड्रोजन आहे, हा कार्बन आहे. अशा पद्धतीनं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि कशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि हे लाईन स्ट्रक्चर ऑफ मिथेन आपण या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे. ओके, त्यानंतर बघूया आपण प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड. मग याच्या प्रॉपर्टीज काय आहे या कोव्हॅलेंट कंपाऊंडच्या, कारण हे कोव्हॅलेंट बॉन्ड यामध्ये असत आहे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होत आहे. कोव्हॅलेंट कंपाऊंड हॅव लो मेल्टिंग पॉइंट. कोव्हॅलेंट कंपाऊंड्स आर लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. यांचे वितळण बिंदू आणि उत्कलन बिंदू हे कमी असतात. जनरली दे आर इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन सॉल्व्हंट. आणि हे जे कोव्हॅलेंट कंपाऊंड्स असतात इनसोल्युबल इन वॉटर, जेवढे काही कोव्हॅलेंट कंपाऊंड्स असतात हे पाण्यामध्ये विरघळत नाहीये, तर ते फक्त ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जे असतात त्यामध्येच ते विरघळतात. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर डिझॉल्व or soluble only in organic solvent and they are insoluble in water. They are poor conductors of heat and electricity. आणि या कोव्हॅलेंट कंपाऊंड्स मध्ये जेव्हा आपण पाण्यात यांचं द्रावण करतो आहे तेव्हा हे पुअर कंडक्टर आहे. हीट आणि इलेक्ट्रिसिटी यामधून फारसी वाहू शकत नाहीये. हे काही प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड्स आपण मित्रांनो या ठिकाणी बघितलेले आहे. त्यानंतर आपण बघूया सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आपल्याला प्रश्न पडला असेल की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय होते आहे. कार्बन ॲटम एक्झिबिट ए कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. आपल्याला माहिती आहे की टेट्राव्हॅलेंट आहे आणि ते हायड्रोजन सोबतच नाही तर सल्फर, ऑक्सिजन, हॅलोजन यांच्या सोबत सुद्धा त्यांचं संयुक्त तयार होऊ शकते आहे. इट कॅन फॉर्म ए चेन ऑफ कार्बन ॲटम बाय फॉर्मिंग कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्डच्या स्वरूपामध्ये असंख्य बॉन्ड्स तयार होऊ शकतात. ओके, दुसऱ्या कार्बन ॲटम सोबत. द हायड्रोकार्बन हॅव्हिंग only single bond between carbon atoms are called saturated hydrocarbon. कार्बन कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर त्याला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतात. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघूया इथेन बघूया. इथेन म्हणजे काय होते C2H6. ओके, मग C2H बघू आपण C2. ओके, C2 कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. मग यामध्ये हायड्रोजन किती आहे 6 आहे. ओके, यामध्ये हायड्रोजन 6 आहे. 1 2 3 4 5 6. म्हणजेच कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड जर असेल तर दॅट इज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. उदाहरणार्थ मिथेन, प्रोपेन. प्रोपेन मध्ये 3 कार्बन असतो आहे. प्रोपेन मध्ये 3 कार्बन असतं आहे. ओके, 3 कार्बन असते आहे. अशा पद्धतीनं CH3 CH2 CH3 अशा पद्धतीनं म्हणजे कार्बन कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर इट इज ए सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग दुसरा जो या ठिकाणी घटक आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय होते आहे. सम हायड्रोकार्बन्स आर मल्टिपल, हॅव ए मल्टिपल बॉन्ड, आयदर डबल बॉन्ड और single bond. A multiple bond can be double bond or a triple bond.
दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध असतो त्यांना अनसॅच्युरेटेड हायड्रो, सिंगल बॉन्ड असेल तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघू इथिन, इथिन C2H4. बघा या ठिकाणी मित्रांनो आपण बघूया इथिन. काय फॉर्म्युला आहे इथिनचा? C2H4, C2H4. मग कार्बन कार्बन मध्ये काय राहणार आहे? यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हायड्रोजन 4 हायड्रोजन यामध्ये आहे. हा इथिन आहे. ओके, इथेन, इथिन आहे. इथेन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन मध्ये, इथिन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ओके, हा झाला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्यानंतर इथिलीन आपण बघूया. इथिलीन बघू तर इथाईन बघू या ठिकाणी इथाईन. ओके, इथिन मध्ये काय होते आहे? ओके, इथिन मध्ये इथाईन मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. इथेन, इथिन, इथाईन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे आणि 2 हायड्रोजन आहे यामध्ये, म्हणजेच C2H2. काय म्हणतात त्याला? इथाईन म्हणतात. म्हणजे इथेन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिलेला आहे. इथिन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथिन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इथाईन. ओके, अशा पद्धतीनं प्रोपेन, प्रोपीन, प्रोपाईन, ब्युटेन, ब्युटीन, ब्युटाईन, अशा पद्धतीनं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यांना आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणतोय. मग या ठिकाणी एक सोल्युबिलिटी ऑफ कार्बनची आपल्याला टेस्ट घेता येते. आपल्याला माहिती आहे की कोळसा जो आहे हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड हे पाण्यात विरघळत नाहीये. यासाठी आपण सोल्युबिलिटी ऑफ ए कोल इन वॉटर, या ठिकाणी एक बीकर घेतलेला आहे. आपण टेक ए बीकर आणि या बीकरमध्ये दगडी कोळशाची भुकटी केलेली आहे, पाणी घेतलेलं आहे आणि मग आपल्याला बघायचं आहे स्टीर करून त्याला हलवून की कशा पद्धतीनं ते सोल्युबल होते काय. मग कोणतं काय केमिकल घेतलंय? वॉटर घेतलाय एका बीकरमध्ये, दुसऱ्या याच्यात आपण केरोसिन घेतलेला आहे. केरोसिन हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. मग कुकिंग ऑइल घेतलेलं आहे, कोल पावडर अशा पद्धतीनं घेतलेले आहे. मग आपल्याला याच्यामध्ये बघता येईल की कोणत्या कोनिकल फ्लास्कमध्ये पाण्यामध्ये विरघळलं आहे, रॉकेलमध्ये विरघळलं आहे की कुकिंग ऑइलमध्ये विरघळलेलं आहे. हे आपल्याला या ऍक्टिव्हिटीवरून आपण अभ्यासू शकतो आहे. कारण कोव्हॅलेंट कंपाऊंड जे असतं हे पाण्यामध्ये अद्रावणीय असतो, इनसोल्युबल असतो आहे. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया केरोसिन मध्ये ते विरघळणार आहे. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया रिॲक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन. मग ऑक्सिजन सोबत कशी रिॲक्शन होते ते पण आपण या ठिकाणी बघूया. कोळसा घेतलाय आपण एका चमच्यामध्ये, स्पॅच्युलामध्ये, चिमट्यामध्ये आणि तो बर्नरमध्ये आपण या बर्नरमध्ये बर्नरवर जर हा कोळशाचा एक तुकडा आपण या स्पॅच्युलामध्ये घेतला चिमट्यामध्ये आणि याला जर बर्न केला आहे आणि एक ओलसर असा लिटमस पेपर जर घेतलाय, निळा लिटमस पेपर, तर तो तांबडा होणार आहे. काय कारण असेल ते? कोणता गॅस यामधून जेव्हा कोळसा जळतो आहे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होते आहे. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर काय तयार होणार आहे? कार्बोनिक ऍसिड तयार होणार आहे. ओके, काय तयार होणार आहे? HCO3 म्हणजे COOH CO3 कार्बोनेट तयार होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीनं म्हणजे ऍसिड तयार होते आहे, म्हणजे ब्ल्यू लिटमस रेड होणार आहे. ओके, हे पण आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे. त्यानंतर या ठिकाणी रिॲक्शन ऑफ लाईव्ह वॉटर विथ कार्बन डायऑक्साईड. मग हा तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे आपण बघतो आहे की यामध्ये या लाईव्ह वॉटरमध्ये जर आपण टाकलेलं आहे, म्हणजे या लाईव्ह वॉटरमध्ये जर टाकलेलं आहे तर लाईव्ह वॉटर टर्न मिल्की होते आहे. ओके, हे आपण या ठिकाणी बघतो आहे. लाईव्ह वॉटर जे आहे आपल्याला या ठिकाणी रंग दिसत नाही आहे, या ठिकाणी मिल्की कलर आपल्याला दिसतो आहे. म्हणजेच कार्बन डायऑक्साईडमुळं या लाईव्ह वॉटरवर काय परिणाम होतो ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो बघूया कार्बन डायऑक्साईड हे एक कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. कार्बन डायऑक्साईड काय आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला? कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO2. कार्बन डाय म्हणजे 2, CO2 कार्बन डाय
ऑक्साईड आणि याचं मॉलिक्युलर मास जे आहे 44 आहे आणि मेल्टिंग पॉइंट जो आहे कार्बन डायऑक्साईडचा तो आहे -56.6 डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉइंट आहे. ओके, मेल्टिंग पॉइंट काय याचा कार्बन डायऑक्साईडचा -56.6 डिग्री सेल्सिअस. मग कार्बन डायऑक्साईड कुठे आढळतो? मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण याबद्दलचा अभ्यास केला आहे. कार्बन डायऑक्साईड ऑकर इन द एअर इन द फ्री स्टेट टू द एक्सटेंट ऑफ किती प्रमाणे हवेमध्ये 0.03%. एक्झेल एअर म्हणजे आपण जे उश्वासामध्ये एक्झेल करतो आहे, श्वासोश्वासमध्ये टाकतो आहे, एक्झेल एअर कंटेन 4% ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट ॲज ए सॉल्ट इन चॉक, जो खडू आहे आपण वापरतो लिहिण्यासाठी ब्लॅकबोर्डवर शाळेमध्ये, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. शहाबादी टाईल्स असतात, मार्बल्स असतात, लाईमस्टोन म्हणजे चुनखडी जी असते, ओके, टाईल्स असते, फरशी असतात, यामध्ये पण कार्बन डायऑक्साईड असतोय. कार्बन डायऑक्साईड इज गिव्हन आउट इन द कंबुशन ऑफ वूड अँड द फॉसिल फ्युएल कोल. जेव्हा दगडी कोळशाचं ज्वलन होते, लाकडाचं ज्वलन होते, यामधून जो धूर निघतो, चुलीमधून निघणारा धूर आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो आहे. ओके, कारण आपल्याला पार्टिकल्स दिसतात, काळा धूर दिसतोय, म्हणजे काळे म्हणजेच कार्बनचे पार्टिकल्स त्यामध्ये असते आहे, हे आपण यावरून समजू शकतो आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी आहे, कार्बन डायऑक्साईड कशा पद्धतीनं तयार केल्या जाते. हाऊ टू प्रिपेअर कार्बन डायऑक्साईड इन द लॅबोरेटरी. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, राऊंड बॉटम फ्लास्क या ठिकाणी घेतलेला आहे, यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतलेलं आहे, लाईमस्टोन जो असते, चुनखडीची भुकटी किंवा हे जे पावडर असते आहे टाईल्सचं, ते पावडर यामध्ये घेतलेलं आहे, पाणी घेतलं आहे त्यामध्ये. ओके, हे थिसल फनेल आहे, यामधून पाणी पण टाकता येईल आपल्याला. हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, HCl आहे. ओके, हे पण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. मग जेव्हा आपण ह्या कॅल्शियम कार्बोनेटवर पाणी टाकून यामध्ये डायल्यूट केलेलं आहे आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड, जेव्हा याची रिॲक्शन होते आहे, यामधून अपवर्ड डिस्प्लेसमेंटनी काय तयार होतो आहे, कार्बन डायऑक्साईड तयार होतो आहे. म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट वर जेव्हा आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन करतो आहे, त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड तयार होतो आहे. हीच रिॲक्शन आपण या ठिकाणी सुद्धा मित्रांनो अभ्यासू शकतो आहे. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 to HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. व्हेन calcium carbonate is treated with hydrochloric acid, it form calcium chloride CaCl2, water तयार होणार आहे H2O आणि कार्बन डायऑक्साईड गॅस अपवर्ड डायरेक्शन होणार आहे, म्हणून हा बाण कसा दाखवलेला आहे, वर दाखवलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीनं कॅल्शियम कार्बोनेटची आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडची यामध्ये काय होतं आहे, रिॲक्शन होते आहे आणि कार्बन डायऑक्साईड तयार होत आहे. मग फिजिकल प्रॉपर्टीज आपण कशी आणि केमिकल प्रॉपर्टी. ऑब्झर्व द कलर ऑफ द गॅस. कलरलेस आहे, याचा रंग कोणता आहे, कार्बन डायऑक्साईडचा रंग नाही आहे, कलरलेस आहे. ओके, आणि स्मेल पण याला नाही आहे. ओके, म्हणजे ओडरलेस आहे, कलरलेस आहे. यूज द सेपरेट गॅस. 2-3 ऍक्टिव्हिटी आपल्याला यामध्ये करायची असते. रिमूव्ह द लीड. यामध्ये लाईम वॉटर आपण बघूया. लाईम वॉटर टर्न मिल्की. बर्निंग कॅन्डल जर आपण टाकली तर बर्निंग कॅन्डल काय होते, कार्बन डायऑक्साईड जो गॅस असतो डझंट सपोर्ट बर्निंग. कार्बन डायऑक्साईड गॅस ज्वलनासाठी मदत करत नाही, त्यामुळे त्यामध्ये जर मेणबत्ती आपण टाकली जारमध्ये तर ती विझणार आहे. आणि हा पेट पण घेत नाही आहे, म्हणजे सपोर्ट पण करत नाही आहे ज्वलनासाठी आणि जळत पण नाही आहे. हे महत्वाचे केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला अभ्यासायचं आहे. ओके, त्यानंतर काही युनिव्हर्सल इंडिकेटर टाकून बघायचं आहे. तर कार्बन डायऑक्साईड हा ऍसिडिक आहे. पोर सम वॉटर इन गॅस जार अँड शेक इट. ओके, मॉइस्ट ब्ल्यू लिटमस पेपर आणि रेड लिटमस पेपर जर आपण यामध्ये टाकलं तर आपलं ऑब्झर्वेशन जे आहे, फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघूया की काय आहे, ओडरलेस आहे, कलरलेस आहे. त्यानंतर बर्निंग कॅन्डल यामध्ये काय होणार आहे, विझणार आहे. युनिव्हर्सल इंडिकेटरमध्ये ब्ल्यू लिटमस रेड होणार आहे, लाईम वॉटर टर्न मिल्की होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीनं लिटमस पेपरवर काय परिणाम होणार आहे, पाण्यावर काय परिणाम होणार आहे, हे सर्व ऑब्झर्वेशन आपण या एक्सपेरिमेंटमध्ये, हा जो एक्सपेरिमेंट या ठिकाणी दाखवलेला आहे, हा एक्सपेरिमेंट आपण शाळेत केल्यानंतर आपल्याला हे सर्व ऑब्झर्वेशन्स अभ्यासता येऊ शकते आहे. ओके, त्यानंतर आपण यामध्ये एक ऍक्टिव्हिटी घेतो आहे मित्रांनो. एक्झरसाइजमध्ये आपल्याला बघायचं आहे की
काय आपण यामध्ये शिकलेलो आहोत. ओके, या ठिकाणी बघा, सम मोर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. आणखी कार्बन डायऑक्साईडचे वैशिष्ट्य काय? सोडियम कार्बोनेट इज फॉर्म व्हेन कार्बन डायऑक्साईड पासेस थ्रू ॲक्वस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड सोबत जेव्हा वॉशिंग सोडा तयार होत आहे, सोडियम कार्बोनेट म्हणजे काय होते? वॉशिंग सोडा. या ठिकाणी केमिकल रिॲक्शन आहे. सोडियम हायड्रॉक्साईड आहे. सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये जेव्हा कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन करतो, Na2CO3 आणि वॉटर तयार होत आहे. Na2CO3 म्हणजेच सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजेच वॉशिंग सोडा. वॉशिंग सोडा म्हणजेच सोडियम कार्बोनेट. Na2CO3 वॉशिंग पावडर ज्याला म्हणतो आपण, वॉशिंग सोडा. त्यानंतर सोडियम बायकार्बोनेट इज फॉर्म. मग सोडियम बायकार्बोनेट कसं तयार होत आहे? ऑन पासिंग कार्बन डायऑक्साईड थ्रू अन ॲक्वस सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट. या सोडियम कार्बोनेटमध्ये Na2CO3 मध्ये तयार झालेल्या सोडियम कार्बोनेटमध्ये जर आपण कार्बन डायऑक्साईड जर आपण पासिंग केलेलं आहे, तर NaHCO3 म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट. ओके, खाण्याचा सोडा म्हणतो आपण त्याला, बेकिंग पावडर म्हणतो आहे त्याला. ओके, खाण्याचा सोडा NaHCO3 म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट तयार होते आहे. ओके, सोडियम कार्बोनेट तयार करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन करतोय आणि सोडियम बायकार्बोनेट तयार होत आहे आणि H2 होत आहे. सोडियम कार्बोनेट आणि H2 वर जेव्हा आपण कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन करतो आहे, तर सोडियम बायकार्बोनेट तयार होत आहे. म्हणजेच कशा पद्धतीनं कार्बन डायऑक्साईडचा वापर करून आपण सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा तयार होतो आहे. ओके, युजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड. ओके, मग कार्बन डायऑक्साईडचे काय उपयोग आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासूया. कार्बन डायऑक्साईड इज यूज टू मेक एरेटेड ड्रिंक्स. तुम्हाला पेप्सी माहित असेल, कोका कोला माहिती असेल. पेप्सी, कोला, थम्सअप, लिम्का हे जे एरिएटेड ड्रिंक्स आहेत, ज्यामध्ये हवा म्हणजे आपण हलवल्यानंतर त्यामधून गॅस बाहेर येतो आहे, अशा पद्धतीचे एरेटेड ड्रिंक्स असतात. ते तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड गॅसचा, लिक्विड कार्बन डायऑक्साईड गॅसचा या ठिकाणी उपयोग होतो आहे. सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज यूज इन कोल्ड स्टोरेज. मग सॉलिड, ज्याला ड्राय आईस म्हटले जाते, हा सॉलिड असणारा जो कार्बन डायऑक्साईड असतो हा कोल्ड स्टोरेजमध्ये होतो. फळं, भाज्या, काही मांस, मटण असेल, ते दूध असेल, ते साठवण्याकरिता, अन्न साठवण्याकरिता त्याचा कोल्ड स्टोरेजमध्ये यूज होतो. कीप मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट अँड फ्रोझन सबस्टन्सेस कूल ड्युरिंग ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टिंग करताना, एका देशातून दुसऱ्या देशात नेताना, एका शहरातून अंतर जास्त असतात आणि ते लवकर खराब होतात, ते खराब होऊ नये आणि म्हणून कोल्ड स्टोरेजमध्ये ते करून ठेवतात. आणि या कोल्ड स्टोरेजमध्ये सॉलिड कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो आहे. इट इज ऑल्सो यूज फॉर गेटिंग स्पेशल इफेक्ट ऑफ मिस्ट इन ड्रामा अँड मूव्ही. मूव्हीमध्ये, पिक्चरमध्ये, ड्रामामध्ये, नाटकामध्ये मिस्ट म्हणजे दवबिंदू पडल्यासारखं आपल्याला जे दिसते आहे, यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड असतं आहे. कार्बन डायऑक्साईड इज ऑब्टेन बाय केमिकल रिॲक्शन ॲट कीप अंडर द प्रेशर यूज फॉर इन द फायर एक्सटिंग्विशर. तुम्ही फायर एक्सटिंग्विशर पाहिलेले, अग्निरोधक यंत्र तुमच्या शाळांमध्ये असेल, ST बसमध्ये असते आहे, पिक्चरच्या टॉकीजमध्ये असणार, अनेक मोठ्या ऑफिसेसमध्ये फायर एक्सटिंग्विशर दिसते आहे. आणि या फायर एक्सटिंग्विशरमध्ये जो गॅस तयार होतो आहे मित्रांनो, तो आहे कार्बन डायऑक्साईड. यामध्ये खाण्याचा सोडा असतो, खाण्याचा सोडा आणि सल्फ्युरिक ॲसिड असते आहे. जेव्हा त्याला आपण तोडतो आहे, त्याचं रिॲक्शन होते आहे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड. कारण कार्बन डायऑक्साईड का वापरतात फायर एक्सटिंग्विशरमध्ये आग विझवण्यासाठी? तर कार्बन डायऑक्साईड डझंट सपोर्ट बर्निंग. ते हेल्प पण करत नाही आहे, जळण्यासाठी मदत पण करत नाही आणि जळत पण नाही आहे. ओके, लिक्विफाईड कार्बन डायऑक्साईड यूज टू रिमूव्ह कॅफेन फ्रॉम कॉफी. कॉफीमधील जे कॅफेन असते, जे घातक असतं जास्त कॅफेन, यामधून कॅफेन कमी करण्यासाठी लिक्विफाईड कार्बन डायऑक्साईडचा यूज होतो आहे. लिक्विड कार्बन डायऑक्साईड यूज ॲज ए सॉल्व्हंट इन मॉडर्न इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग. जे ड्राय क्लिनिंग असतं आहे म्हणजे पाण्याचा वापर न करता कपडे स्वच्छ करण्याची जी काही प्रोसेस आहे, त्याला ड्राय क्लिनिंग म्हणतो आपण, त्यामध्ये लिक्विड कार्बन डायऑक्साईडचा यूज होतो आहे. प्लांट यूज कार्बन डायऑक्साईड इन एअर फॉर फोटोसिंथेसिस. हे सुद्धा माहिती आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड महत्त्वाचा घटक आहे. कारण कार्बन डायऑक्साईड सूर्यप्रकाश, पाणी याचा उपयोग करून वनस्पती अन्न तयार करतात. त्यालाच आपण फोटोसिंथेसिस
प्रकाशाच्या सहाय्यानं अन्नाची निर्मिती. तर यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा महत्त्वाचा रोल असतो आहे. ओके, या ठिकाणी आपण कार्बन डायऑक्साईडचे उपयोग पण पाहिलेले आहे. त्यानंतर यामधला शेवटचा पोर्शन आपण बघूया, रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर. तुम्ही बघू शकता, आपण आत्ताच बघितलं होतं. रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर यामध्ये पावडरच्या स्वरूपामध्ये असतं. हे फायर एक्सटिंग्विशर कंटेन सोडियम बायकार्बोनेट. काय असतं याच्यामध्ये? सोडियम बायकार्बोनेट पावडर असतो आहे. ओके, सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा असतो आहे. देअर इज अ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड प्लेस इन ए ग्लास कॅप्सूल. द कॅप्सूल ब्रेक ऑन प्रेशर ऑन ए नॉब अँड सल्फ्युरिक ॲसिड कम इन कॉन्टॅक्ट विथ सोडियम बायकार्बोनेट अँड केमिकली रिलीज कार्बन डायऑक्साईड. आणि अशा पद्धतीनं यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो आहे आणि त्याचा उपयोग आपण आग विझवण्यासाठी करतो आहे. बघा, अशा पद्धतीची हे जे फायर एक्सटिंग्विशर वर रेड कलरचं आपण बघितलेलं आहे. मग याच्या आतमधलं स्ट्रक्चर कसं आहे? या ठिकाणी एक नॉब असतो आहे, ही कॅप्सूल आहे आणि या कॅप्सूलमध्ये सल्फ्युरिक ॲसिड असते आहे. सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला, H2SO4. ओके, आणि या ठिकाणी सोडियम बायकार्बोनेट असतं आहे, सोडियम बायकार्बोनेट NaHCO3. आताच आपण बघितलेला आहे, खाण्याचा सोडा असतो आहे. म्हणजे जेव्हा आग लागली असं आपल्याला माहिती असते, इथला नॉब जो असतो याला जोराने त्याला प्रेशरने तोडायचं असतं. तोडल्यामुळं काय होणार आहे, ही काचेचं जी बॉटल असते ज्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड ठेवलेलं असते ते तुटणार आणि या सोडियम बायकार्बोनेटच्या पावडरवर येणार आणि या ठिकाणी असणारे रिकाम्या जागेमध्ये काय तयार होणार आहे? इथे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होणार आहे आणि ह्या कार्बन डायऑक्साईड ज्या ठिकाणी आग लागली असेल त्यावर आपण फवारू शकतो आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा सपोर्ट करत नाही, मदत करत नाही आणि जळत पण नाही आहे, म्हणून तो आग विझवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ फायर एक्सटिंग्विशर पाहिलेलं आहे. ओके, हे फायर एक्सटिंग्विशरचं इंटरनल स्ट्रक्चर आणि हे फायर एक्सटिंग्विशर असतं आहे. तुमच्या शाळेमध्ये सुद्धा असेल, आपण शाळेमध्ये सुद्धा आपल्या शिक्षकांच्या मदतीनं ते पुन्हा अभ्यासू शकतो आहे. कार्बन डायऑक्साईड बेस्ड फायर एक्सटिंग्विशर डू नॉट कॉज इरोजन, ओके, अँड आर नॉट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रिसिटी या कार्बन डायऑक्साईडमधून वाहत नाही आहे. देअरफॉर दे आर यूज विथ व्हेन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कॅचेस फायर. जेव्हा एखाद्या इलेक्ट्रिकल उपकरणाला, विद्युत उपकरणाला जेव्हा आग लागते आहे त्यावेळेस अशा पद्धतीचं फायर एक्सटिंग्विशरचा वापर केला जातो. कार्बन डायऑक्साईड बेस्ड फायर एक्सटिंग्विशर आर यूज टू एक्सटिंग्विश स्मॉल स्केल फायर. छोट्या आगी लागल्या तर याचा वापर होतो आहे, म्हणून शाळांमध्ये, बसमध्ये, मोठ्या ऑफिसेसमध्ये याचा वापर केला जातो. इट इज बियॉन्ड देअर कॅपॅसिटी टू एक्सटिंग्विश ए बिग फायर. मोठ्या कंपनीमध्ये जर मोठी आग लागली असेल ते याचा वापर करू शकत नाही, कारण त्यापेक्षा जास्त मोठी क्षमता याची नसते आहे. कमी प्रमाणात आग जर लागत असेल तर मात्र आपण याचा वापर करू शकतो आहे. ओके, हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. इन मॉडर्न फायर एक्सटिंग्विशर लिक्विड अँड सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज फिल अंडर प्रेशर. आता जे नवीन जे फायर एक्सटिंग्विशर येत आहे यामध्ये लिक्विड कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो आहे, सॉलिड कार्बन डायऑक्साईडचा पण वापर केला जातो आहे अंडर प्रेशरमध्ये. अँड ऑन रिड्युसिंग द प्रेशर इट बिकम गॅसियस. आणि जेव्हा त्याचं प्रेशर कमी करतो आहे त्यामुळं तो सॉलिड असणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो गॅसमध्ये रूपांतर होतो आहे आणि फोर्सफुली या हॉर्नमधून बाहेर येतो आहे. ओके, हे या ठिकाणी दिसते आपल्याला. आणि अशा पद्धतीनं आपण आग विझवण्यासाठी याचा होस पाईप मधून येतो आहे आणि त्याचा उपयोग करतो आहे. या ठिकाणी केमिकल रिॲक्शन आहे जी या आतमध्ये होते आहे फायर एक्सटिंग्विशरचा. बघा, सोडियम बायकार्बोनेट NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट H2SO4 यांची रिॲक्शन होते आहे. सोडियम सल्फेट तयार होत आहे, Na2SO4, 2H2O आणि कार्बन डायऑक्साईड तयार होत आहे. ओके, नाउ डेज मेनी टाईप ऑफ फायर एक्सटिंग्विशर्स आर यूज. आता अनेक प्रकारचे ABCDE असे क्लासेस आहे. म्हणजे कागदाला आग लागली तर काय वापरणार, लाकडाला आग लागली तर काय होणार, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटला लागली, म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळे प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर आहे. मित्रांनो, आपण इंटरनेटच्या सहाय्यानं आपण त्याची माहिती घेऊ शकतो आहे. म्हणजे कार्बन, यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड इज यूज देम टू एक्सटिंग्विश ए फायर. कशा पद्धतीनं कार्बन डायऑक्साईडचा वापर आपण आग विझवण्यासाठी केला आहे ते मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझे राजकुमार तिरबाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचावं. जवळपास राजकुमार तिरबाने यूट्यूब चॅनलवर 192 पेक्षा जास्त व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीचे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. ओके.